ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। व्याकरणशास्त्रातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण पाहत आहोत. त्याला आपण कर्तरी आणि कर्मणी अशा दोन विभागांमध्ये विभागलेला आहे. कर्तरी नावातच सगळं आहे. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोगाची व्याख्या आपसुकच आपल्याकडून येऊ शकते. कर्मानुसार क्रियापद बदलतं, त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. कोण म्हणेल हे दोन प्रयोग का केले, कशाला बदलायचे कर्त्यानुसार कशाला कर्मानुसार? तर त्याला उत्तर असे, ज्यावेळी कर्त्याला महत्त्व द्यायचं असतं त्यावेळी कर्तरी प्रयोग वापरला जातो. ज्यावेळी कर्माला महत्त्व द्यायचं आहे त्यावेळी कर्मणी प्रयोग वापरला जातो. रामाने सेतू बांधला. रामाला ज्यावेळी महत्त्व द्यायचं असेल, रामेन रामः सेतुम निर्मितवान. रामाने सेतू निर्माण केला. आणि जर सेतूला महत्त्व द्यायचं असेल, सेतू बांधला समुद्रावर, रामेण सेतुः निर्मीयते. रामाकडून सेतू बांधला गेला. हा कर्मणी आणि कर्तरीचा उपयोग आहे. तुम्ही कसंही वापरू शकता, वापरणं महत्त्वाचं आहे. मग कर्तरी प्रयोगात आपण बघितलं 1, 2, 1 याला फार महत्त्व आहे. म्हणजे कर्ता प्रथमा कर्म द्वितीया क्रियापद कर्त्यानुसार. आणि मग आपण पुढे वळालो कर्मवाच्य किंवा कर्मणी प्रयोग. मग आपण म्हटलं कर्मानुसार क्रियापद बदलतं, हे तर आपल्याला आधीच कळले. कर्म मुख्य असतं हेही आपल्या डोक्यात क्लिअर आहे. मग क्रियापद बनवत असताना काय करतो आपण? मूळ धातूला, हे खूप महत्वाचं आहे. मूळ धातूला गच्छ्यते नाही म्हणत आपण, कारण की गम हा मूळ धातू आहे. गमचं गच्छती होतं म्हणून गच्छ्यते नाही म्हणत, गम्यते, पठ्यते. आणि तो आपण चालवतो सेवते सारखा. आपण त्याचे काही उदाहरणही पाहिले होते. सेवते सेवेते सेवन्ते, सेवसे सेवेथे सेवध्वे, सेवे सेवावहे सेवामहे. मग सेवसे कधी वापरणार याचाही आपण विचार केला. सेवे कधी वापरणार म्हणजे कर्मणी प्रयोगात चालू आहे. गम्ये कधी वापरणार, इथे लिहितो तुमच्यासाठी. गम्ये कधी वापरणार याचं पण आपण चिंतन केलं, जेव्हा कर्म अहम असेल. बर, गम्यावहे कधी वापरणार, जेव्हा कर्म आवाम असेल. नाही कळलं विचारा. गम्यामहे कधी वापरणार, ज्यावेळी कर्म वयम असेल. मग गम्यसे कधी वापरणार, ज्यावेळी कर्म त्वम असेल. गम्यसे. नंतर गम्येथे कधी वापरणार, गम्येथे, ज्यावेळी कर्म युवाम असेल. आणि गम्यद्वे कधी वापरणार, ज्यावेळी कर्म युयम असेल. म्हणजे कर्मानुसार क्रियापद कर्मणी प्रयोगामध्ये होतं, त्यानुसार आपण वापरणार. आता आपण पुढे वळतोय भावे प्रयोगाकडे. अत्यंत सोपा आहे. कर्मणी कर्तरी कळल्यानंतर भावे प्रयोगामध्ये उडी मारायला काहीच अवघड नाही. ते समजून घेण्यासाठी आपल्याला 2-3 कॉन्सेप्ट पुन्हा एकदा रिवाइज करायचे आहेत. आपण आधी पाहिलेलंच आहेत तरी सुद्धा. बघा, तर एक आहे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद.
आणि याची व्याख्या करताना आपण म्हटलं होतं शब्दच आपल्याला सांगतो सकर्मक, कर्मणा सहितम, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म आहे. कर्म शक्य होतं. बघा सोपं. ज्या कर्म ज्या ज्या क्रियापदामध्ये, आपण एक व्याख्या बनवूया आपली ढोबळ मराठी. ज्या क्रियापदाबरोबर ज्या क्रियापदाबरोबर किंवा सोबत बरोबर कर्म शक्य होतं, त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. ज्या क्रियापदाबरोबर शक्य हो, जसं गच्छती, गावाला जातो. गाव हे कर्म गच्छती बरोबर शक्य आहे, म्हणून आपण गच्छतीला सकर्मक क्रियापद म्हणणार. ऐका, थोडंसं फिरून हे. ज्या क्रियापदाबरोबर कर्म शक्य होतं, कर्म वापरलं जाऊ शकतं, त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. म्हणजे जातो, गावाला जातो, शहरास जातो, देशांतरात जातो, विदेशात जातो, म्हणजे काय, कर्म शक्य आहे. ठीक आहे. जसं पितो, दूध पितो, चहा पितो, नारळ पाणी पितो, रस पितो, शक्य आहे. कॉफी पितो, म्हणजे पितो या क्रियापदाबरोबर वेगवेगळे कर्म शक्य आहेत. ठीक आहे. म्हणजे कर्म म्हणजे आवडती वस्तू, व्यक्ती, ठिकाण शक्य आहे, हे पण क्लिअर करा. नाहीतर क्रियापद म्हणजे कर्म हेच असतं आपल्या डोक्यात बऱ्याचदा. क्रियापदाबरोबर कर्म शक्य आहे म्हणजे आवडती वस्तू, व्यक्ती आणि ठिकाण शक्य आहे, म्हणून त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. मग आता अकर्मक काय? नावातच सगळं आहे, ज्याबरोबर, चला तुम्हाला इथं उदाहरण एक द्यावं म्हणून गच्छती आपण घेऊया. गच्छती बरोबर शक्य आहे. किंवा पठती, श्लोकः पठती, श्लोकम पठती, मंत्रम पठती, वेदम पठती, रुचाम पठती, हनुमान चालिसाम पठंती, काहीही कर्म शक्य आहे. अकर्मक म्हणजे ज्या क्रियापदाबरोबर कर्म शक्यच नाही, म्हणजे लिहित नाही असं नाही, शक्यच नाही. ज्या क्रियापदाबरोबर कर्म शक्य नाही, त्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण घेऊया हसती, कर्म शक्यच नाहीये. अजून एखादं सांगाल का? हसती, नंतर भवती, नंतर उपविशती किंवा सीदती म्हणजे बसणे, कर्म शक्यच होत नाही याच्याबरोबर. नाही, तुम्ही म्हणाल सीदती म्हणजे जमिनीवर बसतो, वर आलं की सप्तमी झाली. राम जोराने हसतो, हळू हसतो, सगळ्यांसोबत हसतो, सगळ्यांसाठी हसतो, द्वितीय विभक्ती शक्यच होत नाही. मग ज्या क्रियापदाबरोबर कर्म शक्य नाही त्यांना अकर्मक क्रियापद असं म्हणतात. सर, मग माझा एक प्रश्न आहे, असे अकर्मक क्रियापद किती आहेत, आम्हाला जरा सांगाल का? तर त्या अकर्मक क्रियापदाचा काय आहे, एक श्लोकच आहे. तुम्ही जर आपलं पुस्तक रचनानुवाद उघडलं तर 200 क्रमांकाचं 200 क्रमांकाचं पान आहे, द्विशतम, त्या पानावरती बघा, लज्जा सत्ता स्थिती जागरणम, वृद्धी क्षय भज जीवती मरणम. हे श्लोक वाचतोय. शयन क्रीडा रुची दीप्त्यर्थम, धातुगणम तम अकर्मकम आहुहू. श्लोकच आहे 200 क्रमांकाच्या पानावरती, ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या अकर्मक धातूंची यादी दिलेली आहे. ठीक आहे. मग हे अकर्मक सकर्मक का सांगायचं आहे? ऐका आता. आता आपण वळूया भावे प्रयोगाकडे याच्या जोरावरती. आता आपण जे सकर्मक आकर्मक बघितलं, सकर्मक थोडंसं बाजूला ठेवा, अकर्मकाला आता डोक्यात घ्या. बघा, भावे प्रयोग कशाला म्हणतात? तर भावे प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोगच. कर्मणी भावे काहीच फरक नाही, पण भावे प्रयोगामध्ये धातू जो असणार आहे, धातू हा अकर्मक असणार आहे, म्हणून त्याला भावे नाव आलेलं आहे. नाहीतर त्याला वेगळं भावे नाव द्यायचं प्रश्नच नाही उरत. का?
तर जसं कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीया, कर्म प्रथमा आणि क्रियापदानुसार कर्मानुसार क्रियापद असं आपण व्याख्या पाहिली होती, हो का नाही? हो. हो. कर्मणी प्रयोगामध्ये 3-1-1 असं पाहिलं होतं. हम्म. मग काही धातू असे आहेत की अ, त्याच्याबरोबर कर्म शक्य नाही. बरोबर. तुम्ही आत्ताच लिस्ट सांगितली. लिस्ट सोडा, भवती, सिदती, हसती हे तीन आमच्या समोर आहेत. मग ज्याच्या ठिकाणी कर्मच शक्य नाहीये, पण कर्मणी प्रयोग तर होतो, म्हणजे कर्ता तृतीयामध्ये जातो, पण कर्म शक्य नाहीये. मग अशा वेळी काय करावं ते म्हटले, ह्याला आपण एक वेगळं नाव देऊया. होणार सारखंच, त्याला आपण वेगळं नाव देऊया, भावे प्रयोग. मग ह्याच्यामध्ये तर कर्म नाहीये, मग क्रियापद करायचं कशानुसार? मग त्यांनी आपल्याला एक सुंदर नियम सांगितला. ते म्हटले, कर्म भावे प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीया नो डाऊट, पण तुम्ही क्रियापद करत असताना असताना प्रथम पुरुषाचं एक वचनच कायम करणार. प्रथम, लक्ष द्या, प्रथम पुरुषाचं एक वचनच कायम येणार. उदाहरण सांगाल का? 100% उदाहरण सांगायचं आपल्याला, ठीक आहे. बघा, क्रियापद कसं करायचा प्रश्न पडतो, कारण की कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद, कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद. अहो, भावे प्रयोगात कसं करायचं? भावे प्रयोगात कर्म नाहीच आहे आणि कर्त्यानुसार तर आपण करू शकत नाही. मग अशा वेळी त्यांनी सांगितलं, कर्ता काहीही असू द्या, एक वचन असू द्या, द्विवचन असू द्या, बहुवचन असू द्या, क्रियापद जे आहे ते प्रथम पुरुषाचं एक वचनच असणार आहे. मग सर या ठिकाणी य लावायचं आहे का? अहो, ते सगळे नियम लावायचेच आहेत. य मूळ धातूला य लावायचा, तो सेवते सारखे चालवायचा, हे सगळं तसंच आहे. कर्मणी भावेमध्ये काहीच फरक नाहीये खरं पाहिलं तर, पण कर्म नसल्यामुळे त्याला वेगळं नाव दिलं आम्ही. आणि क्रियापद बनवताना कर्म नसल्यामुळे कायम प्रथम पुरुषाचं एक वचनच होणार. मग सर उदाहरण सांगाल का? एक ठीक सांगतो बघा. राम हसती असं आहे. मग आता कर्म नाहीये. कर्म नाहीये का कर्म शक्यच नाहीये? कर्म शक्यच नाहीये, म्हणून अकर्मक. सगळ्यांनी ऐका, कर्म नाही म्हणून त्याला अकर्मक म्हणत नाही आपण. हे तिसऱ्यांदा सांगतोय मी तुम्हाला, कर्म शक्यच नाहीये म्हणून अकर्मक. सर उदाहरण सांगा तरच कळेल आम्हाला. राम गच्छती. आता गच्छती अकर्मक आहे का धातू? बघा, नाही. नाही. मग सर तुम्ही तर कर्म लिहिलं नाहीये. अहो, लिहिलं नाहीये, शक्य आहे. ग्रामम गच्छती. पण राम हसती याच्यामध्ये कर्म शक्य आहे का? लावा बरं. द्वितीय विभक्ती येणारच नाही, शक्यच नाही, म्हणून त्याला अकर्मक म्हणतात. म्हणून व्याख्या बघा बनवताना काय म्हटली, कर्म शक्य च ऍड करतो म्हणजे जरा जोर येईल, शक्यच नाही म्हणून. मग आता याचं काय होणार? काय होणार? कर्त्याची तृतीया आणि रामेन हस्यते, रामाद्वारे हसल्या जात, रामाद्वारे हसल्या जात. सर अजून एक, काय हरकत नाही. सीता, सीदती. हो, सद, मूळ हा धातू सद आहे हा. तर सीतया, कारण की सीता करता आहे, कर्त्याची तृतीया. सीता सीतया आणि सत हा मूळ धातू आहे सद्यते, इफ आय एम नॉट रॉंग. येस, सीतया सद्यते, कारण की सद सीदती होतं, मूळ धातूला लागणार आहे य, मग सद सद्यते म्हणजे सीताद्वारे बसल्या जात. ठीक आहे, एकदा आपण या कर्मणी बघूया, म्हणजे मला गॅरंटी आहे, पण माहीत नसल्यानंतर 2 मिनिटं लागतात बघायला, चुकीचं सांगण्यापेक्षा. टू लूज टू राईट.
हम्म, सदसीदती हाच आहे ना. क्लाइम. चला बघूया. हा, सीदती. आता हे सगळे कर्तरी. आता आपण बघूया कर्मणीमध्ये. तर हम्म, एक मिनटं, मी पण कधी जास्त बघितलेलं नाही ते. भावकर्मणो हो. नाही, थांबा, सन्नंत नको. हा, सिंपल भाव बघा, सद्यते आहे का? मूळ धातू सद आहे म्हणून त्याला लागला य. सद्यते. आणि प्रथम पुरुषाचं एक वचन कायम होणार. कळतंय का? हो. हा. मग आता सीतया सद्यते. बर सर, आम्हाला शंका अशी आहे, जर इथे रामही असेल किंवा रामाहा हसंती, अनेक राम हसतात. अनेक राम हसतात. एक नाही, अनेक राम हसतात. मग काय होईल सांगा बरं तुम्ही. बोला आता. हस्य तेच होईल. रामा हा हस्य तेच होईल. रामा हा हास्य तेच होईल, कारण की भावे प्रयोग आहे हा. काय कर्तरी प्रयोग नाही कर्मानुसार बदलायला. काय होणार? रामैही. बरोबर. हस हो. हा, रामैही हस्यते. का? क्रियापद कायम प्रथम पुरुष एकवचनच होणार, असा हा नियम आहे. क्लिअर? येस सर. या. मग तसे भरपूर कर्मवाच्यातले त्या धातू आहेत या ठिकाणी. नाही दिलेत, पण आपण आता पुढे वळूया. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं कर्तरी, कर्मणी आणि भावे हे तीनही संपलेले आहेत. मला वाटते तुम्हाला कळलेलं आहे. कर्तरी 1 to 1, कर्मणी 3 1 1, वन. भावे 3, वन. प्रथम पुरुष एकवचन. आता एक दोन आपण उदाहरणं सोडूया. ठीक आहे, कर्मणी, कर्तरी, भावे यांचे मिक्स करूया, आपल्याकडे वेळ आहे तर. आणि नंतर वाक्य सोडूया, कारण की वाक्याला थोडा वेळ लागणार आहे. बघा, मी पहिला सगळे कर्तरी प्रयोगामध्ये लिहितो, त्याचे आपण कर्मणी करूया. ठीक आहे. राघव, म्हणजे बघूया आपल्याला किती समजलेलं आहे. अजून क्लॅरिटी कुठे पाहिजे का? राघव राघव सीताम रक्षति. सिंपल. बघा, राघव सीताम रक्षति. सीता राघवम रक्षति. सोपं सोपं घेऊया, तिथल्या तिथेच फिरूया, म्हणजे कळेल. आता ह्याचं कसं होईल सांगा बरं, प्रयत्न करा, चला. करायचंय राघव कसं? करता है. मला डायरेक्ट आता फायनल आन्सर सांगा तुम्ही. हे कर्तरी प्रयोगामध्ये आहे, एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे. हा. कर्तरीचं कर्मणी बनवायचं आहे. आणि मी पुढचं पण लिहितो. कविना नृपः दृश्यते. ठीक आहे. आणि गुरुणा शिष्यम शिष्यः पठ्यते. चला, कर्तरी कर्मणी आपण सॉल्व्ह करूया. बोला बघू, पहिलं काय होणार. हे आहे कर्तरी, क्लॅरिटीसाठी लिहितो. आणि हे आहे कर्मणी. हम्म पहिलं काय येणार त्याचं सांगा. 1 to 1 ना सर. राघव हो. हम्म सीता. रा बरोबर आहे ते. राघव. राघव सीता रक्षते. हा, बरोबर आहे, पण आता करायचं ना कर्मणी आपल्याला. अच्छा, कर्मणी करायचंय. ऑब्विसली, तेच होमवर्क हा आहे. हा. हा. राघवे
व्यवस्थित सांगा. वरच राघवे थ्री. राघवे नाही होणार. राघवे नाही होणार. राघवच राहील. का बरं? तो करता आहे ना. मग करता कर्त्याची आहे. कुठली विभक्ती होते कर्मणीत? ते तृतीय ना सर. मग तृतीया सांगा ना राघवची. राघवे सप्तमी झाली. सॉरी. हम्म. राघेन आहे का? रामचं काय होतं राघवे मला सांगा. रामेन. रामे होते. मग राघवे राघवचं काय होईल ना. होईल? राघवे राघेन. अहो राघव. राघवे म्हटलं ना राघवे मी. अहो राघवे नाही राघवेन. बोलावं. सप्तमी आहे ना. राघवेन. राघवेन. सॉरी सॉरी हा. हा. सॉरी मी सीतामची प्रथमा राघवेन. काय होईल? सीता. सीता. आणि मूळ रक्षती. धातूला य. हा आणि सॉरी. येते. हा हा. रक्षती. रक्षते. चला आता हे करूया आपण. सर सी. सर राघवेन हे तृतीया केली ना सर. हा हा तृतीय. हे बघा लिहितो इथं तुमच्यासाठी. हा 1 2 1 वन त्याचं काय होणार? 3 1 1. 3 थ्री 1 1. वन. पुढे चला. आता सांगा तसंच सीताची तृतीया करायची. पाहिजे तर बघून सांगा, हरकत नाही. सीतया. 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 सुंदर. सीतया सीतया. राघवः उत्तमम. राघव. प्रथमा राघवः. आणि रक्षते. उत्तमम. खूप छान. सीतया राघवः रक्षते. एवढं जरी आज सांगता आलं, वेल अँड गुड. आता आपण उलटी उडी मारूया कर्मणीकडे आणि कर्मणीकडून कर्तरीकडे. चला बोला आता. हे काय आहे? 3. तुमच्यासाठी लिहितो. 3 1 1. चलो. हम्म. कविः कवी ही कवी ही नृपम. नृप द्वितीय आहे ना. नृपम नृपम हा नृपम. नृपम दृक्षती नाही, दृश्यती आहे ना. दृश्य हा मूळ धातू आहे. दृश्याचं काय नाही. होतं? पश्य. दृश्य पश्यती. मुद्दामून हा घेतला. तुम्हाला माहित नाही, मला माहिती आहे, पण माहित व्हावं म्हणून घेतला. दृश्याचं पश्यती होतं, मग इथं दृश्यते. पश्यती. मग दृश्यती. कर्तरीमध्ये काय होणार? दृश्यती. नाही ना हो. पश्यती. दृश्य पश्यती. दृश्य पाचशे आहेत पश्यती. ना सर. पश्यती हा तर होईल. पश्यती म्हणजे पश्यती. पश्यती. मग पश्यती का झालं? दृश्य मूळ धातू आहे, त्याचं रूप हम्म. पश्यती. जसं गमचं गच्छती होतं, तसं हम्म. दृश्याचं पश्यती होतं. मग दृश्यते दिल्यानंतर कर्तरीत करताना काय होणार? उलट. पश्यती. चला पुढे. गुरु. गुरु. गुरु अंजलीताई बोला. शिक्षम. गुरुः शिक्षम. शिष्यं पठती. पठती. पठ्य पठति. पठ्य पठती. कारण की पठती. पठ्यते पठ्यते. मूळ धातूला य लागून कर्मणी प्रयोगात. आणि या ठिकाणी नॉर्मल आपण लिहिणार पठ्ठती. गुरु शिष्यास अभ्यासितो. त्याला पाहतो, वाचतो त्याला अंतर्बाह्य. ते नंबर टाकून द्या ना सर. 1 to 1. ठीक आहे. आवर टाकू. हम्म. ठीक आहे. 1 2 1. करेक्ट. येस सर. अजून 1 2 पाहूया, याच्यामध्ये ऍड करूया आपण. नाहीतर मग डायरेक्ट वाक्य घेऊया, तुमच्या मनावर आहे. बोला. कर्ता कार्यम. नाही, हे तुम्हाला माहित नाही. कर्ता भोजनम खादती. भोगता घेऊया आपण. करणारा जेवण खातो असं पण चालते. तर काय होईल सांगा? 1 कर्ता प्रथम आहे. कर्ता त्याची तृतीया. कर्तेन. कर्तया. कर्ता शब्द कर्तेन. वेगळा चालणार आहे. आपण शिकलेलो आहे. कर्ता हा कर्तारौ कर्तारः. हा कर्तारम कर्तारौ कर्तॄन् कर्त्रा. म्हणून हा घेतला मुद्दा म्हणून, कारण की या पाठात आपल्याला हे सगळं लिहायचंय. कर्त्रा
भोजनम नपुंसकलिंग शब्द आहे. भोजनम मूळ भोजनम धातूला खाद्यते. खाद, खाद्यते खाद खाद्यते मूळ धातू खाद्य खाद्यते, खाद्यते खाद्यते हा खाद्यते हा खाद्यते. अजून एक आपण पाहूया. अहम त्वाम, मुद्दामून घेतो. अहम त्वाम पश्यामी, मी तुला पाहतो. थोडंसं आता डोकं खाजवायला लागणार आहे, पण खाजूया. अहम त्वाम पश्यामी. अहमची तृतीया काय होईल? अहम अहम आवाम वयम, मा वयम. मा आवाम नौ अस्मानः, मया, या. मया. ठीक आहे. मया, माझ्याद्वारे. त्वाम, बघा, त्वम युवाम यूयम, त्वाम. मग त्वाम ही द्वितीय आहे का नाही? 1 to 1 हम्म. सगळे याच्यातले द्वितीय आहेत. हम्म. मग हम्म. द्वितीय हा त्वामचं प्रथम काय होईल? त्वम. त्वम त्वम. त्वम आता डोकं लावायचं. आता पश्यते चालेल का आपल्या इथं? पश्यामी हा, होच तर. नाही, नाही. पश्चिमीच चला. पश्य पश्चिमीच राहणार ना. का बरं? हा, सॉरी, दृश्य, राईट. दृश्य मी दृश्य दृश्य नसते ते. नाही नाही हा, ते पण राईट. नाही थांबा 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 थांबा. ते कसं आहे से कसं नाही? त्वम आहे का नाही कर्म? हम्म. हा ते विसरत असतो आपण. आम्हाला त्याचा अनुभव आहे शिकवताना, म्हणून मुद्दामून त्वम घेतलं. का? त्वम म्हटलं की मध्यम पुरुषाचं एक वचन येणार. हा भोजनम म्हटलं की प्रथम पुरुषाचं एक वचन खाद्यते. राघव म्हटलं की प्रथम पुरुष आहे, पण त्वम म्हटलं की मध्यम पुरुष आहे. मध्यम पुरुष म्हटलं सत्यम की पुरुष सेवसे. हा दृश्य. दृष्टीचे एक वचन करेक्ट हा, आणि बघा, दृश्य मूळ धातू आहे, म्हणून कर्मणी प्रयोगात आला मूळ धातू, पण दृश्यचं पश्य होतं, म्हणून कर्तरी प्रयोगामध्ये आला पश्य. अजून एक उदाहरण पाहूया. त्वम माम लिखसी, तू मला लिहितोस. काय लिहितो वेगळा भाग आहे. त्वम माम लिखसी, बरोबर आहे का सांगा? त्वम माम हम्म. लिखसी. तू मला लिहितो. हा, बरोबर आहे ना. लिहितोस. हा बरोबर अंजली सर ताई, आवाज येऊ शंभर द्या टक्के. तुमचा. हो सर हा, येस. ओके मग त्वया, बरोबर. त्वम तृतीया, त्वम हम्म. युवाम यूयम, हम्म. त्वाम त्वा हम्म. बर युवाम वाम युष्मान वह, त्वया. त्वया अहम आ अहम. मग आता अहम हा म्हटल्यानंतर काय येईल बघा? पहिला लिख लिहू का? लिखामी. थांबा. अहम लिखामी. लिख्य, मूळ धातू लिख आला, य लावला. हा हम्म. इथपर्यंत क्लिअर? लिख्य की लिख हो हो लिख मूळ आणि धातू आहे. लिख लिखती, मूळ धातूला य लावला, लिख्य येला. झालं. मग आता अहम आहे. अहम आहे म्हणजे तिसऱ्या लाईनीतलं पहिलं. हा इथंच अहम येतो का नाही? लिख्य आहे ना हो हो हम्म. हा, हम्म मग हम्म. लिखे अहम लिख्य त्वया लिखे अहम लिखे. लि- त्वया लिखे. अहम सर, लिखे ये लागेल का नाही लागणार? का लागेल नाही ना. लागणार? ये अगं, लागणार. ये कर्मणी शब्दाला कर्म प्रयोगाचं वाक्य बनवताना काय करतो? मूळ पहिली गोष्ट धातूचं मूळ धातूला हम्म. य, आणि मग सेवतेसारखा चालवतो. हम्म. हा मग पाण्यासारखं पाठ झाला पाहिजे सेवेत नियम. मूळ धातूला य आणि हम्म. सेवतेसारखा चालवायचा आहे. अजून एक फसवणारं आता वाक्य बघूया आपण. अं, हम्म. कसं आहे माहिती का? हे अतिशय महत्वाचा विषय. जातील थोडे 10-15 मिनिटं, पण तुमचं क्लिअर होऊन जाईल. सीता हा रामान, आता डायरेक्ट सेवते घेऊया, जरा अजून कन्फ्युजिंग. सीता रामांस सेवते, सेविते मराठीमध्ये किंवा सीता, सोपं करा, सीता रामांची सेवा करते. मग चाचीचे आले, मग षष्टी का नाही झाली? थांबा, ते कर्म आहे. आवडती वस्तू, व्यक्ती, ठिकाण. सीता रामान. आता सांगा बरं काय होईल? लेट्स गो. तर करायचंय काय पण आता याच्यामध्ये? करायचंय काय कर्म बोंबला? उत्तर कर्म. हे कर्तरी का कर्मणी सांगा आता मला पहिला. पहिला कर्तरी आहे. कर्तरी सर अहो, पण सेवते आलंय ना. कर्मणी आहे सर अच्छा, तृतीय विभक्ती आहे का कर्त्याची? तृतीय नाही. विभक्ती नाही या विभक्ती नाही सीता पहिला बरोबर. सीता आहे. कर्तरी आणि रामान ही काय प्रथम आहे का? नाही, तेच मी नाही म्हणालो.
अहो पण कॉन्फिडन्स कुठे आहे? मी कर्मणी म्हटलं की तुम्ही कर्मणी म्हणताय. नाही नामान करताच आहे ना सर, ते हा. कर्तरीच आहे ना. अहो पण सेवते आले. अहो असू द्या ना, आत्मनेपदातला धातू वापरू शकतो आम्ही तसा. दरवेळी कर्मणी प्रयोगातच वापरायचा असं थोडी. असं नाही. आम्हाला सीतेच्या सेवेला महत्व द्यायचंय. रामाची केली याचे आम्हाला महत्व नाही. सीतेने केली, वनवासात केली, तर घरी करत नाहीत. सीतेला महत्व द्यायचंय आम्हाला. चला मग आता सीतया बरोबर. हम्म. हा बरोबर तृतीय रामान रामा राम बरोबर. अहो राम रामाने बरोबर तर बहुवचन आहे म्हणून रामा. ओके. राम वास्त राम. हम्म. रामाण आहे राम. राम. मग आता मूळ हो, धातूला बहुवचन आहे सेव मूळ धातूला य लागला लागला. येस, आता राम एक वचन द्विवचन बहुवचन. बहुवचन आहे. मग सेवते येणार का सेवेते येणार का सेव्यंते येणार? सेव्यंते सेव्यंते. एनी डाऊट इन दिस? नाही. अस्मिन् कापि शंका अस्मिन् वाक्ये कापि शंका वर्तते वा अस्मिन् न वाक्य अस्मिन् कापि शंका वाक्ये कापि वाक्ये शंका शंका नास्ति नास्ति. न वर्तते मया. हा परत बोला ते अस्मिन अस्मिन् वाक्ये या वाक्यामध्ये कापि काही शंका शंका अस्ति वा वर्तते वा नास्ति. कापि शंका नास्ति. अस्ति चेत् पृच्छतु. अस्ति चेत् पृच्छतु. नो चेत् अग्रे गच्छामः. असेल तर विचारा, नाही तर पुढे जाऊया. चेत नो चेत. चेत चेत. नो चेत. अस्ति चेत् पृच्छतु. नास्ति चेत् अग्रे गच्छामः. अग्रे गच्छामः नास्ति चेत् अग्रे गच्छामः. अग्रे गच्छामः. अग्रे इदानीं षड्विंशतितमस्य पाठस्य वाक्यानि संस्कृते लिखाम. इदानीं षड्विंशतितमस्य पाठस्य अभ्यासस्य वाक्यानि लिखाम. लिखाम. कळलं थोडं, हा सर थोडस लिखाम. 26व्या पाठ आता 26व्या पाठाची वाक्य लिहूया असं वाक्य म्हणतात. लिहायचे शीघ्रम असे शीघ्रम लिहायचे. लिखाम. शीघ्रम 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 आम. शीघ्रम शीघ्रम लिखा शनैः लिखा. शनैः मा लिखन्तु.